मित्रांनो, आज हम देखने वाले हैं टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल. बघा, यामध्ये काही इन्फॉर्मेशन आहे. हा 10चा पार्ट 2 मधला आपण 1.3 पाहणार आहोत. त्या अगोदर थोडंसं बेसिक घेऊया फ्रेंड्स. ठीक आहे. टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल म्हणजे काय? आता काही टेस्ट आहे जी की तुम्ही 9th क्लासला शिकलात, 8ला शिकलात. टेस्ट म्हणजे काय असते? यस यस यस, ठीक आहे. यस ए यस, बरोबर. ए यस ए किंवा ए ए यस, त्याच्यानंतर हायपोटेनियस. ठीक आहे. आता यामध्ये for a similar of a triangle, then necessary condition are that their corresponding sides are in same proportion and their corresponding angles are congruent. Out of this condition, when their specific condition are fulfilled, the remaining condition are automatically fulfilled. This means for similarity of two triangles, only three specific conditions are sufficient. Similarity of two triangles can be confirmed by testing these three conditions. The groups of such sufficient conditions are called test of similarity, which we shall us. त्यांचं म्हणणं काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाची कंडिशन म्हणजे आपल्याला टोटल जी एखादी टेस्ट तुम्हाला दाखवायची असेल तर त्या ठिकाणी 2 ट्रायंगल तुम्हाला लागतात. किती ट्रायंगल लागतात? 2. ठीक आहे. 2 ट्रायंगल झाल्यानंतर यामध्ये सगळ्यात पहिले 3 कंडिशन, किती कंडिशन? 3 कंडिशन तुम्हाला प्रूफ करावं लागतात, फुलफिल करावं लागतात. ठीक आहे. तर ऑटोमॅटिक बाकीच्या ज्या 3 कंडिशन आहेत त्या ऑटोमॅटिक फुलफिल होतात, फुलफिल्ड. ठीक आहे. ऑटोमॅटिक 3 कंडिशन आल्यानंतर, मग 3 कंडिशन झाल्यानंतर हे 3 ज्या कंडिशन आहेत तुम्हाला त्याच्यासोबत रिझन पण दाखवावं लागतं हे की कशामुळे ते काय आहे, कंग्रुएंट आहे, एकरूप आहे. ठीक आहे. 3 कंडिशन झाल्यानंतर तुम्हाला मिळते टेस्ट, जी की तुम्हाला वर दाखवलेली आहे. या अशा पद्धतीच्या टेस्ट आहे. ठीक आहे. ही टेस्ट आणि टेस्ट मिळाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे ट्रायंगलमध्ये 2 ट्रायंगलमध्ये अँगल किती असतात टोटल काउंट केलं तर 6 अँगल. साईड किती असतात? 6. करेक्ट. यामधल्या कोणत्या पण 3 कंडिशन जर घेतल्या तर याच्यामध्ये बघा फक्त 6 आहेत, कारण दोघांचे घेताना आपण सिमिलरच घेणार आहे दोघांचे. ठीक आहे. म्हणजे आपण कन्सिडर फक्त 6 घेणार, सॉरी 6 घेणार. याच्यामध्ये अँगल किती असतात? 3. 1 जर घेतला ट्रायंगल, फक्त 1 ट्रायंगल घेतला, 1 ट्रायंगल. ठीक आहे. साईड किती असतात मित्रांनो यामध्ये? 3. आणि अँगल किती असतात? 3. तर टोटल किती झाले? 6. आता याच्यामध्ये हा अँगल आणि हा अँगल कंग्रुएंट दाखवलेला आहे ऑलरेडी, आयडेंटिकल मार्क म्हणतात त्याला. मग एक ही आयडेंटिकल मार्क ऑलरेडी दिलेला आहे प्रश्नामध्ये, तर त्याला गिवन आपण रिझन देऊ शकतो. इथे पण दिलेला आहे आणि इथं पण दिलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे याच्यासोबत हा अँगल कंग्रुएंट येणार फर्स्ट, याच्यासोबत हा अँगल येणार सेकंड, याच्यासोबत हा अँगल येणार थर्ड. म्हणजे ही टेस्ट कोणती झालेली? ए ए ए टेस्ट झालेली, बरोबर. मग टेस्ट मिळाल्यानंतर उरलं काय? साईड उरल्या. किती साईड उरल्या? 3. त्या ऑटोमॅटिक काय होतील? कंग्रुएंट होतील. याला कंग्रुएंटचं सिम्बॉल म्हणतात आणि हे झालं सिम्बॉल करस्पॉन्डन्सचं. ठीक आहे. हे तर माहीतच असेल तुम्हाला ट्रायंगल्स, आणि ह्याला म्हणतात सिमिलर. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा आहे ए ए टेस्ट आहे. या ठिकाणी आपण बघितलं, हे कंग्रुएंट दाखवलेलं आहे. पुढे बघूया. आता इथे प्रूफ दिलेलं आहे ए ए टेस्टचं. ठीक आहे. गिवन इन अ ट्रायंगल ए बी सी अँड पी क्यू आर, अँगल ए कंग्रुएंट अँगल पी बी तसंच क्यू सी आर हे दिलेलं आहे.
दोन ट्रायंगल आहेत, सिमिलर दाखवायचे. सिमिलर दाखवण्या काही बीपीटी थेरम या ठिकाणी यूज केलेला आहे, दिसते तुम्हाला हे. आता हा अँगल आणि हा अँगल, ठीक आहे. एम बी अपॉन काय झालं, एम बी अपॉन ए एम, ठीक आहे. हे दिसतंय, हां इन्व्हर्ट केलं याला. समजा एम एन ही जी साईड आहे बी सीला काय आहे, पॅरलल आहे. ए एम अपॉन एम बी, ए एन अपॉन एन सी याला कन्वर्ट केलं आणि त्याचा याला इन्व्हर्ट इंडो केला, त्याच्यात कंपाऊंड इंडो, म्हणजे खालचा जो डिनोमिनेटर प्लस होतो कंपाऊंड इंडोमध्ये, ठीक आहे. तर बी एम प्लस ए एम काय होतं, ए बी अपॉन ए एम आणि ए सी अपॉन ए एम. आता यामध्ये ए एम आणि ए एन हे जे आहे, ए एम आणि ए एन, ठीक आहे, हे ॲज इट इज राहणार. ए बी अपॉन काय आहे या ठिकाणी, ए बी अपॉन ए एम, ए सी अपॉन ए एन. त्याच प्रकारे सिमिलरली आपण प्रूव्ह करू शकतो ए बी पी क्यू ए सी पी आर, ठीक आहे. हे झालं तुमचे तिन्ही साईड प्रोपोर्शनमध्ये इक्वलमध्ये, त्याच्यामुळे हे काय झाले, सिमिलर झाले, ठीक आहे. त्या प्रकारे ए ए टेस्ट पण आपण घेऊ शकतो, जसं की आपण ट्रिपल ए आहे त्याच प्रकारे तुम्ही डबल ए पण घेऊ शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, यामध्ये एस ए एस टेस्ट, यामध्ये साईड, अँगल आणि साईड नवीला पूर्ण तुमचं झालेलं असल्यामुळे आपण काही डिटेल घेणार नाहीये. एस ए एस आहे, ठीक आहे, एस ए एस. फक्त तुम्हाला दाखवताना जी साईड आहे ती कंग्रुएंट दाखवताना काहीतरी प्रॉपर त्याचं रिझन असणं गरजेचं आहे, ठीक आहे. आता यामध्ये बघा, प्रॉपर्टी ऑफ सिमिलर ट्रायंगल, जो ट्रायंगल आहे स्वतःशीच जर सिमिलर असेल तर त्याला रिफ्लेक्सिव्हिटी म्हणतात. एक ट्रायंगल दुसऱ्या ट्रायंगल सोबत सिमिलर असेल, दुसरा ट्रायंगल पहिल्यासोबत सिमिलर असेल, त्याला सिमेट्रिक म्हणतात, सिमेट्री. आणि थर्ड जो आहे, पहिला दुसऱ्यासोबत, दुसरा तिसऱ्यासोबत आणि तिसरा परत पहिल्यासोबत, याला म्हणतात ट्रान्सिटिव्हिटी, ठीक आहे. अशा पद्धतीचे हे काही नियम आहेत मित्रांनो. सॉरी. आता बघूयात मित्रांनो, आपण याच्यामध्ये काही सॉल्व एक्झाम्पल दिलेले आहेत, ठीक आहे. थोडंसं रीड करा, परत आपण आता प्रॅक्टिस सेटकडे वळूया. हा, आता ही आहे बघा, ह्याच्या अगोदर आहे का प्रॉपर्टी, बघूया प्रॉपर्टी, चेक करूया. यामध्ये प्रॉपर्टी दिसत नाहीये, यामध्ये बघा. हा मित्रांनो, या ठिकाणी जे आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला काही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ठीक आहे. 3 मध्ये ऍक्टिव्हिटी काही माझ्या मते दिसत नाही, सॉल्व एक्झाम्पल आहे डायरेक्ट. तर आपण क्वेश्चन नंबर 4 घेऊया. चला तर सुरू करूया. इन द एडजॉइनिंग फिगर बीपी अल्टिट्यूड म्हणतात त्याला, काय म्हणतात, अल्टिट्यूड एसी, सी क्यू अल्टिट्यूड ए बी, एपीसी ए क्यू बी, देन प्रूव्ह दॅट एपीबी अँड ए क्यू सी आर सिमिलर. ओके, तर सोल्युशन दिलेलं आहे तुम्हाला. इन अ ट्रायंगल एपीबी अँड ए क्यू सी, ए पी बी दिसला, त्याच्यानंतर ए क्यू सी, हा ए क्यू सी, व्यवस्थित बघा. एपीबी हा जो ट्रायंगल दिसतोय, एपीबी हा 90 डिग्रीचा अँगल आहे मित्रांनो, 90 डिग्रीचा सिम्बॉल दिसतंय इकडे आहे, म्हणजे इकडे पण राहणारच. ए क्यू सीचं पण सेम 90 डिग्री, म्हणजे हे दोन अँगल कंग्रुएंट झाले, कारण रिझन यांचं सेम आहे, each angle 90 degree from equation first and second. तर PAB congruent QAC इथं लिहिणार मित्रांनो, दोन्ही ट्रायंगलचा हा एकच अँगल येत आहे, त्याच्यामुळे कॉमन अँगल, ठीक आहे मित्रांनो. त्या प्रकारे हा एक अँगल झालाय, हा एक अँगल झालाय, दोन अँगल झाले, म्हणजे त्याची टेस्ट बनलेली ए ए टेस्ट, ठीक आहे मित्रांनो. अशा पद्धतीचे या ठिकाणी ही प्रॉपर्टी होती. त्याच्यानंतर पुढे प्रॉपर्टी आहे का चेक करूया. नाही, पुढे डायरेक्ट एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 1.3 आहे मित्रांनो. चला तर सुरू करूया. 1.3 तुम्हाला दिलेला आहे बघा, काय क्वेश्चन सांगतो. प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये इन फिगर 1.55 ट्रायंगल
सॉरी अँगल ABC हा 75 डिग्री आहे, EDC पण 75 आहे. स्टेट विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट also write the similar of those triangles by a proper 1-to-1 correspondence. चला, तर या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, टेस्ट विचारलेली आहे तुम्हाला मित्रांनो. तर सर्वात पहिले तुम्हाला करावं काय लागेल बघा. आता यामध्ये दोन ट्रायंगल आहे, दोन ट्रायंगलचे नावं घ्या. हे जे दोन ट्रायंगल आहेत, पहिला ट्रायंगल इन मध्ये जावं लागेल. इन ट्रायंगल CDE करेक्ट अँड ट्रायंगल CBA. ओके. आता या सगळ्यांमध्ये ACDE हा ट्रायंगल आहे, हा छोटा, CBA हा मोठा आहे. आता C सेम दिसते बघा, दिसते का? हा C सेम आहे. म्हणजे काय लिहिणार तुम्ही, अँगल C कंगुरंट अँगल C, रिजन लिहिणार कॉमन अँगल. ठीक आहे. त्याच प्रकारे पुढे हा ऑलरेडी कंगुरंट दिलेला आहे, घ्या. पहिला अँगल लहान असल्यामुळे लहान घ्या, अँगल CDE कंगुरंट अँगल CDE घेतला. त्याच्यानंतर घ्या CBA, each angle किती डिग्री, 75 डिग्री. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे सिमिलर झालेत, बरोबर आहे. आता याचं करस्पॉन्डन्स कसं घेणार तुम्ही, करस्पॉन्डन्स सांगितलं 1-to-1 प्रॉपर. हा, प्रॉपर म्हणजे क्रम व्यवस्थित आला पाहिजे, त्याचा सिक्वेन्स व्यवस्थित आली पाहिजे. बाय बघा CDE करस्पॉन्डन्स, CDE झाल्यानंतर काय येईल, CBA. ठीक आहे. हे झालं करस्पॉन्डन्स. म्हणजे ट्रायंगल CDE सिमिलर ट्रायंगल CBA कोणती टेस्ट झाली, बाय A टेस्ट. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीचा हा पहिला क्वेश्चनचा या ठिकाणी आपला आन्सर संपलेलं आहे. चला, आता या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 2 आपण पाहणार आहोत फ्रेंड्स. 2 क्वेश्चन नंबर काय आहे बघा. सेकंड नंबरचा सॉरी क्वेश्चन नंबर 2 आर द ट्रायंगल इन फिगर 1.56. हा ट्रायंगल दिलेले आहेत तुम्हाला दोन. तर सिमिलर, हे सिमिलर ट्रायंगल आहेत का हा प्रश्न आहे. असतील तर यस, इफ यस बाय विच टेस्ट, जर ते असतील तर टेस्ट कोणती लागू होईल. चला तर मग स्टार्ट करूया मित्रांनो. पहा, सगळ्यात पहिले ट्रायंगल मध्ये एंट्री करायची फ्रेंड. इन अ ट्रायंगल PQR and triangle LMN, आला तिथपर्यंत. PQ upon LM is equal to PQ काय 6 upon 3. ठीक आहे. 3 1 the 3, 3 2 the 6. हे इक्वेशन नंबर फर्स्ट. त्याच प्रकारे QR upon MN. QR 8 आहे, MN 4 आहे. 4 1 the 4, 4 2 the 8. इक्वेशन नंबर सेकंड. त्याच प्रकारे PR अपॉन LN. PR काय 10 अपॉन 5, 5 1 the 5, 5 2 the 10. इक्वेशन नंबर थर्ड.
ठीक आहे. आता सेम आलेला आहे मेजरमेंट, बरोबर आहे. मेजरमेंट सेम आलाय म्हणजे ट्रायंगल काय झाला, तो सिमिलर झाला, बरोबर आहे. ट्रायंगल काय झाला, सिमिलर. म्हणजे इथे फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, सेकंड and third, PQ upon LM is equal to QR upon MN is equal to PR upon L. ठीक. टेस्ट कोणती झाली, सर्व साइड असल्यामुळे ट्रायंगल PQR similar triangle LMN by S टेस्ट. ठीक आहे. अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल नंबर सेकंड होता आपला मित्रांनो. ठीक आहे. चला थर्ड नंबरचं एक्झाम्पल आपण पाहतोय. थर्ड नंबरच्या एक्झाम्पल मध्ये काय आहे बघा. आता शो इन फिगर 1.572 पोल्स आहे. किती पोल्स आहेत, 2. हाईट 8 मीटर, 4 मीटर काय आहे या ठिकाणी, 4 मीटर आर परपेंडिक्युलर. ठीक आहे. हाईट 8 मीटर, 2 पोल्स आहेत, हाईट 8 मीटर अँड 4 मीटर आर परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. इफ द लेंथ ऑफ शॅडो ऑफ सिमिलर पोल ड्यू टू sunlight is 6 meter, then how long will be the shadow of the bigger pole at the same time. आता हे दोन पोल आहेत. हा एक पोल आहे PR, दुसरा आहे AC, करेक्ट. तर PR या पोलचा जो शॅडो आहे त्याची सावली जी आहे 6 मीटर पडते आणि मोठा पोल AC 8 मीटर आहे, त्याची सावली आपल्याला फाइंड करायची. सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, टेस्ट फाइंड करावं लागेल. सिमिलर असल्यानंतर साइड येते. ओके. आता बघा यामध्ये सोल्युशन. ठीक आहे. सोल्युशन मध्ये सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात पहिले एंट्री करा इन अ ट्रायंगल PRQ अँड ट्रायंगल ACB. ठीक आहे. आता यामध्ये गेल्यानंतर अँगल हा PRQ, ठीक आहे, congruent ACB, each angle 90 डिग्री. ठीक आहे. इथपर्यंत. त्यानंतर अँड अँगल. आता या ठिकाणी बघा सेम जो अँगल आहे PQR दिसतोय, त्याच्यानंतर ACB. आता यामध्ये कसं आहे बघा, ACB आणि PQR हा जो अँगल दिसतोय हा आणि हा. ठीक आहे. PQR आणि ABC. एक मिनिट. हा PQR हा दिसतोय तुम्हाला अँगल, तेच झालं वाटतंय. हा PQR हा एक अँगल दिसला, ABC हा एक दिसला, बरोबर आहे. तर हे जे अँगल आहेत दोन्ही पण अँगल इन्सिडेंट अँगल्स ॲट द सेम टाइम. ठीक आहे. सेम टाइम मध्ये यांचा अँगल पडतोय. ओके. आणि यांचा रेशिओ सारखाच राहणार आहे, त्याच्यामुळे हा एक आपल्याला अँगल घेता येईल. अँगल PQR कॉन्ग्रुएंट अँगल ABC. रिझन लिहायचे मित्रांनो, इन्सिडेंट हायपोटेनियस किंवा मग AA टेस्ट मध्ये ह्या गोष्टी घेणं फार गरजेचं आहे बरं का, हे लक्षात राहू द्या. AA टेस्टला
जेव्हा 90 डिग्रीचा असेल त्यावेळेस हा अँगल तुम्हाला गरजेचा पडतो, एवढं लक्षात ठेवा. ॲट द सेम टाइम, एकाच वेळेत हे दोन अँगल काय होत आहे, अप होत आहे. टेस्ट कोणती झाली आहे मित्रांनो या ठिकाणी? आता बघा, ट्रायंगल PRQ, सिमिलर ट्रायंगल ACB. टेस्ट कोणती झालेली? AA टेस्ट झाली. कोणती टेस्ट झालेली? AA टेस्ट. मग आता जर टेस्ट झाले तर सर्व साइड काय होतील? सिमिलर होतील. घ्या मग, PR अपॉन काय येईल? AC, QR अपॉन BC, त्याच्यानंतर PQ अपॉन AB. ठीक आहे. इतर रिजन लिहिताना करस्पॉन्डिंग साइड, ठीक आहे, सिमिलर ट्रायंगल CSST. आता यामध्ये PR चं मेजरमेंट किती आहे? बघा, PR चं मेजरमेंट 4, AC चं मेजरमेंट किती आहे? 8 आहे, QR चं मेजरमेंट 6 आहे आणि BC X आहे. करेक्ट? बघा बरं, 6 4 अपॉन 8 आणि 6 अपॉन X. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं मित्रांनो आपल्याला. ठीक आहे, हे X इकडे घ्या. सॉरी, या क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 4x इज इक्वल टू 8 इंटू 6. त्याच्यानंतर 4x 8 चा टेबल 6 पर्यंत घ्या, 48 डिवाइड बाय 4. 4 1 the 4, 4 2 the 8. X is equal to 12. 12 काय आलं मित्रांनो? लेंथ ऑफ शॅडो ऑफ बिगर पोल इज 12 सेंटीमीटर. ठीक आहे, अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल होतं. चला, त्याच्या पुढचं घेऊया. या ठिकाणी बघा, क्वेश्चन नंबर 4 एकदम सोपा आणि इझी क्वेश्चन आहे मित्रांनो. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलेलं या ठिकाणी? क्वेश्चन नंबर 4 मध्ये रीड करा. क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला दिलेला आहे. इन अ ट्रायंगल ABC, AP अल्टिट्यूड आहे BC, BQ अल्टिट्यूड आहे AC. ठीक आहे, BPC AQC, then prove that CPA similar triangle CQB. ठीक आहे, CPA आणि CQB हे दोन ट्रायंगल, हा एक आणि हा एक, या दोन ट्रायंगल मध्ये जायचंय. सिंपल आहे मित्रांनो, AA टेस्ट अनुसार आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. चला, तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगितलेलं एंट्री करणं गरजेचं आहे. दोन ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल पहिला घेणार तुम्ही CPA अँड ट्रायंगल CQB. चला, सगळ्यात पहिले CPA चा जो दिसतोय, CPA दिसतोय, तर याचा घ्या PCA कंगुरंट. CQB चा घ्या. आता याचा आपण काय घेतला होता? PCA, तर QCB घ्यायचा. QCB काय लिहिणार? रिजन कॉमन अँगल. ठीक आहे, हा झाला पहिला अँगल. त्याच प्रकारे कॉमन झाला ना हा दोघांमधला. त्याच प्रकारे एक ऑलरेडी तुम्हाला 90 डिग्रीचा दिलेला आहे, तो घ्या. CQB
कंगुरंट. पहिले कोणता आहे, CPA ना, सॉरी CPA असल्यामुळे पहिले हा घ्यावा लागेल, APC. हा, APC कंगुरंट CQB. काय लिहिणार, इच अँगल 90 डिग्री. टेस्ट कोणती झाली मित्रांनो, या ठिकाणी टेस्ट झालेली आहे. कोणती टेस्ट झालेली आहे बघा, ए टेस्ट झालेली आहे. ठीक आहे, ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB बाय ए टेस्ट. हे दोन रिझन, हे दोन गोष्टी कंगुरंट. मग आता त्यानंतर आपल्याला जे आहे, टेस्ट मिळाल्यानंतर बाकीच्या सगळ्या कंडिशन ऑलरेडी कंगुरंट येतात. ठीक आहे, तर याच्यावरून साईड घेऊ आपण. साईड याच्यावरून कसं घेतात बघा, CP अपाऊन हे CP अपाऊन CQ इज इक्वल टू PA अपाऊन QB इज इक्वल टू CA अपाऊन CB. ठीक आहे, इथं काय लिहिणार, सेम CS. ठीक आहे, आला तिथपर्यंत. आता ज्याचे ज्याचे मेजरमेंट दिलेत ते घ्या. एपीचं मेजरमेंट किती दिलेलं आहे बघा, एपीच्या ठिकाणी लिहा किती दिलेलं एपीचं मेजरमेंट. कसंच दिले पहिले बघूया आपण. एपी दिले, BQ दिले, म्हणजे इकडचं मेजरमेंट दिले. ठीक आहे, तर याचा काही संबंध नाही. कशाचा, याचा. तर PA मेजरमेंट काय, 7. QBचा मेजरमेंट बघा 8. त्याच्यानंतर CAचं मेजरमेंट बघा काय काढायचं आहे, म्हणजे AC ॲज इट इज. CBचं मेजरमेंट काय 12. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन 12 या साईडला आला, 7 × 12 अपाऊन 8. ठीक आहे, इज इक्वल टू AC. तर 12 7 किती होतात मित्रांनो. ठीक आहे, नाहीतर एक काम करा, 4 ने डिवाइड करा. 4 × 2 = 8, 4 × 3 = 12, 7 × 3 = 21 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू AC. 2 1 = 2, 2 ने 1 ला डिवाइड होत नाही, 0 पॉइंट. 1 उरल्यामुळे पॉइंट असला, 10 झाला, 2 5 = 10 इज इक्वल टू AC. ठीक आहे, किती युनिट आलेले मित्रांनो, AC इज इक्वल टू किती आलेले, AC इज इक्वल टू 10.5 युनिट. ठीक आहे, अशा पद्धतीने हे आपलं एक्झाम्पल नंबर 4 समाप्त झालेला आहे. चला, पुढचं एक्झाम्पल आपण क्वेश्चन नंबर 5 घेणार आहोत. 5 एकदम आसान आहे. ठीक आहे, बघा तर मग आपण स्टार्ट करूया फ्रेंड्स. काय आहे, सगळ्यात पहिले टेस्ट घ्यावी, नंतर आपल्याला हे प्रूफ करावं लागेल. बघा, कोणते दोन ट्रायंगल आहेत हे याच्यावरून लक्षात येऊन जातं बघा. याच्यातून ARAP आहे, ARAP म्हणजे दुसरा कोणता आहे, AQ आणि AS आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर SR आणि PQ, म्हणजे हे अपोजिट अँगल आहेत मित्रांनो. सरळ सरळ दिसतं. याच्यातून ट्रायंगल शोधायचं जर दिलेले नसते. इन अ ट्रायंगल, ठीक आहे, इन अ ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल ARS. ठीक आहे, ARS. चला, तर मग आता ऑलरेडी PQ आणि SR मित्रांनो हे सिमिलर आहेत, सॉरी पॅरलल आहेत. आणि जेव्हा हे कधी पॅरलल जर येत असतील हे दोन रेषा, त्यावेळेस इथं जो अँगल तयार होतो तो होतो झेड. जिथे झेड झाला तिथे होतो अल्टरनेट अँगल. कोणता अँगल होतो, अल्टरनेट अँगल. चला, तर मग स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले आपण जर ट्रायंगल मध्ये गेलोय, ठीक आहे, ट्रायंगल मध्ये गेल्यानंतर
वाटलंच तर तुम्ही ही थोडीशी इन्फॉर्मेशन इथपर्यंतची इन्फॉर्मेशन लिहून घ्या याच्या अगोदर, किंवा आपण लिहून घेऊ लगेच. एक मिनिट. ठीक आहे, लगेच एक्झाम्पल लिहून घेऊ आपण. पहा, इन इन trapezium PQRS, ठीक आहे, साइड PQ, पॅरलल साइड SR, त्यानंतर AR इज इक्वल टू 5AP, परत AS इज इक्वल टू 5AQ. ठीक आहे, हे झाल्यानंतर ऑलरेडी तुम्हाला दोन साइड हे केलेले आहेत, पॅरलल दिलेले आहेत, आणि PR ही ट्रान्सवर्स आहे. PR ही काय आहे, ट्रान्सवर्सल आहे. इथं ऑलरेडी त्यांनी घेतलेली आहे PR ही ट्रान्सवर्स मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर आता PR जर ट्रान्सफर असेल, बघा, सेग PR, ठीक आहे, PR इज ट्रान्सवर्सल. ओके, आता ही PR ट्रान्सवर्सल किंवा SQ ट्रान्सवर्सल दोन्हीपैकी एक घ्या. ठीक आहे, जर PR ट्रान्सवर्सल घेतली तर इथे लगेच अँगल पण लिहून घेऊ आपण. अल्टरनेट अँगल जो बनतो तो QPA कंगोरंट ARS. काय लिहिणार मित्रांनो इथं, अल्टरनेट अँगल. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्या. त्याच प्रकारे सेग PR ट्रान्सफर झाला तसा QS ट्रान्सफर, QS इज ट्रान्सवर्सल. ठीक आहे, आता तो ट्रान्सवर्सल झाल्यानंतर काय होणार, PQA कंगोरंट ASR, काय लिहिणार, अल्टरनेट सेम अँगल. इक्वेशन नंबर सेकंड. ओके, आता पुढे ट्रायंगल मध्ये जाऊया. सिंपल इक्वेशन नंबर सेकंड दिल्यानंतर इन अ ट्रायंगल, पहिला कोणता ट्रायंगल घेतला, PAQ, अँड ट्रायंगल. ठीक आहे, PAQ घेतल्यानंतर RAS घ्या, RAS. आता सेम हे दोन इक्वेशन लिहून टाका. अँगल QPA कंगोरंट अँगल ARS, रिजन मध्ये लिहायचंय फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. त्याच प्रकारे अँगल PQA कंगोरंट अँगल ASR, रिजन मध्ये फ्रॉम इक्वेशन सेकंड. ठीक आहे, टेस्ट कोणती झाली मित्रांनो या ठिकाणी, मग आता ट्रायंगल APQ सिमिलर ट्रायंगल ARS टेस्ट झालेली आहे. AA टेस्ट, कोणती टेस्ट झालेली आहे, AA टेस्ट. आता साइड इक्वल होतात ऑलरेडी, याच्यावरूनच साइड घ्या. AP अपॉन AR इज इक्वल टू PQ अपॉन RS.
ए क्यू अपॉन ए एस. ठीक आहे. आता यामध्ये ऑलरेडी तुम्हाला काही गोष्टी गिव्हन मध्ये दिलेल्या आहेत. ए पी अपॉन एपीचं मेजरमेंट बघा काय, एपीचं मेजरमेंट एपी इज इक्वल टू काय दिलेलं आहे 5. म्हणजे थोडक्यामध्ये ए आरचं मेजरमेंट तुम्हाला 5 एपी दिलाय. तर ए आरच्या ठिकाणी काय ठेवा 5 एपी. त्याच प्रकारे पी क्यू अपॉन आर एसचं मेजरमेंट किती दिलेलं आहे तुम्हाला आर एसचा. ओके. आणि ए क्यू अपॉन ए एसचं पण सेम बघा. ए एस काय 5 ए क्यू 5 ए क्यू. ए क्यू ए क्यू कॅन्सल झाला, ए पी ए पी कॅन्सल झाला. आता कोणतं तरी एक घ्या आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. यानी आर क्यूने जर 1 ला इंटू केलं तर आर क्यू, 5 ने याला केलं तर 5 ए क्यू. ठीक आहे. या पद्धतीचं हे एक्झाम्पल येऊन जातं. कोणता पण एक रेशिओ घ्या, एक तर हा घ्या, ठीक आहे, नंतर हा घ्या, कोणता पण एक तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीचा क्वेश्चन नंबर आपला मित्रांनो 5th झालेला. पहा मित्रांनो 6 नंबर क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे बघा. 6 नंबर क्वेश्चन मध्ये सेम कंडिशन आहे, सेम तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. इन ट्रापेझियम ABCD, ठीक है, साइड AB पैरेलल साइड DC. त्यानंतर डायगोनल्स काय आहेत AC अँड BD काय करत आहेत, BD काय करत आहेत, इंटरसेक्ट करत आहेत. कशामध्ये इंटरसेक्ट करत आहेत, इन पॉइंट ओ. ठीक आहे. चला इथे टेस्ट दाखवावं लागेल सगळ्यात फ्रेंड्स. पहिले अगोदर 2 ट्रायंगल घेऊया. इन अ ट्रायंगल, कोणता ट्रायंगल घेऊया सगळ्यात पहिले ए. आता याच्यातूनच लक्षात घ्या काय काय मेजरमेंट दिलेले आहेत. ए बी दिलाय, ओके, डी सी दिलेला आहे, ओ बी दिलेला आहे, ठीक आहे, आणि डी सी ओ बी दिल्यानंतर ओ डी काढायचा म्हणजे हा क्रॉस. म्हणजे ट्रायंगल कोणता लागू होईल, ए ओ बी अँड ट्रायंगल सी ओ डी. ठीक आहे. आता यामध्ये बघा अँगल ए ओ बी दिसतोय तुम्हाला, अँगल ए ओ बी कॉन्ग्रुएंट अँगल. जसा ए ओ बी दिसतोय तसा सी ओ डी या, सी ओ डी. काय रिझन लिहिणार, वर्टिकली अपोजिट अँगल. ठीक आहे. परत आता यामध्ये वर्टिकल अपोजिट झाल्यानंतर अजून एक अँगल येणार, कारण इथं पॅरलल दिले. तुम्ही मागच्या सारखं जरी यूज केला तरी चालेल मित्रांनो. ठीक आहे. कारण ही लाईन आणि ही लाईन पॅरलल दिलेल्या असल्यामुळे हे आणि हा अँगल तुम्ही अल्टरनेट घेऊ शकता, झेड आणि हा एक झेड, म्हणजे ते पण घेऊ शकता, वर्टिकल पण घेऊ शकता, कोणतं पण एक. त्याच प्रकारे अँगल डी सी ओ कॉन्ग्रुएंट अँगल ओ ए बी, रिझन घ्या अल्टरनेट अँगल. ठीक आहे. टेस्ट कोणती बनलेली बघा आता, सीधा सीधा टेस्ट कोणती आलेली आहे आपल्याला, ट्रायंगल ए ओ बी सिमिलर ट्रायंगल सी ओ डी. कोणती टेस्ट आहे, ए ए टेस्ट. ठीक आहे. कोणती टेस्ट, ए ए टेस्ट. टेस्ट आली म्हणजे साइड इक्वल आल्या, बरोबर आहे.
AO याच्यावरून घ्या, AO अपॉन CO इज इक्वल टू OB अपॉन OD इज इक्वल टू AB अपॉन CD. सेम रिझन CSST. ठीक आहे. चला मेजरमेंट काय काय दिलेले आहेत वर बघा थोडंसं आता. ABचं 20, DCचं 6, OBचं 15 आणि OD काढायचं आहे. ठीक आहे. तर AOचं मेजरमेंट आपल्याकडे आहे 15. ठीक आहे. CDचं मेजरमेंट काढायचं आहे इज इक्वल टू सॉरी आपल्याला COचं काढायचं आहे. तर ABचं दिलं आहे. ठीक आहे. OB किती आहे एक मिनिट. हां, OB दिलाय 20, तर AB 20 आहे. तर AB आपल्याला किती दिलेला आहे 20. त्याच्यानंतर AB ॲज इट इज लिहा. OB किती दिलेला आहे 15. करेक्ट. हां, तर आपल्याला OB 15 दिलाय, तर इथं OD येईल मित्रांनो. ठीक आहे. OD यस. तर इथं CD दिलेला आहे तुम्हाला, किती दिलेला आहे CD 6 दिलेला आहे. आता 15 आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 20 इंटू काय घेणार OD आणि 15 इंटू 6 घेणार. ओके. OD इज इक्वल टू 15 इंटू 6 किती होतात 90 डिवाइड बाय 20. 0 0 कॅन्सल. OD इज इक्वल टू 9चा हाफ करा 4.5 युनिट्स. अशा पद्धतीचा एक्झाम्पल नंबर आपला मित्रांनो कितवा झालेला आहे 6. ठीक आहे. चला तर मित्रांनो क्वेश्चन नंबर आपण 7 पाहत आहोत या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 आपल्याला दिलेला आहे. काय दिलेलं आहे बघा. Quadrilateral ABCD is a parallelogram. Point E is on side BC. लाइन DE ने इंटरसेक्ट केलेले रे AB आणि ठीक आहे AB in a point T. Prove that DE into B is equal to CE into TE. DE into BE is equal to CE into TE. म्हणजे दोन ट्रायंगल तुम्हाला घेतलेले आहेत. चला दिलेली इन्फॉर्मेशन सगळ्यात पहिले आपण या ठिकाणी लिहून घेऊया. ठीक आहे. बघा क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरललोग्राम. ठीक आहे. ऑलरेडी दिलेला. ठीक आहे. त्याच्यानंतर ABCD हा पॅरललोग्राम असेल तर AB पॅरलल काय असेल CD. त्याच प्रकारे AT पॅरलल काय असेल CD. कारण AB वर AT T हा पॉइंट आहे, T ही लाईन आहे. म्हणजे इथं तुम्ही लिहू शकता A डॅश B डॅश T. ठीक आहे. त्यानंतर BC हा जो आहे हा ट्रान्सवर्सल. BC काय आहे ट्रान्सवर्स. BC is the transverse. ठीक आहे. आता BC हा ट्रान्सवर्सल असेल आणि हे जर अल्टरनेट अँगल आपण बनवू शकतो. दिसतंय हे बघा, ही लाईन आणि ही लाईन. दिसला झेड. काय लिहिणार अँगल TBC कंगुरंट अँगल BCD. बघा TBC BCD काय लिहिणार मग हे पण असा आला. ठीक आहे. कारण ही लाईन आणि ही लाईन पॅरलल होती म्हणून हा अल्टरनेट अँगल झाला. तर आपण त्याला असं पण लिहू शकतो
TBE कॉन्ग्रुएंट अँगल ECD. ठीक आहे. आता पुढे इथं घ्या इक्वेशन नंबर फर्स्ट. झालं. त्याच्यानंतर आता दोन ट्रायंगल मध्ये जाऊया. कोणते कोणते ट्रायंगल बघा. इन ट्रायंगल कोणता कोणता घ्यायचा आपल्याला, DEC and triangle TBE. ठीक आहे. पुढे आता यामध्ये हे अँगल डायरेक्ट घेऊन टाका, TBE कॉन्ग्रुएंट अँगल ECD. काय लिहिणार इथे तुम्ही, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. झालं. आता यामध्ये अजून एक अँगल होतो, तो म्हणजे हे अपोजिट अँगल, म्हणजे TEB अँगल TEB कॉन्ग्रुएंट अँगल CED. काय लिहिणार इथं, वर्टिकली अपोजिट अँगल. ठीक आहे मित्रांनो. पुढे हे झालं. टेस्ट कोणती होते आता यामध्ये बघा, ट्रायंगल कोणता घेणार तुम्ही आता, हा ट्रायंगल TBE. सिमिलर ट्रायंगल DCE. कोणता झाला हा, A टेस्ट. ठीक आहे. टेस्ट झाली, बरोबर आहे. टेस्ट झाली म्हणजे साइड कशा झाल्या, इक्वल. घ्या मग आता याच्यावरून साइड, TB अपॉन DC इज इक्वल टू BE अपॉन CE इज इक्वल टू TE अपॉन D. काय लिहिणार, CST. आपल्याला काय नाही लागत यामध्ये, हा पार्ट लागत नाही, बरोबर आहे. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, BE इंटू DE, TE इंटू C. झालं. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला हे प्रूव्ह करायचं होतं. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण आता. क्वेश्चन नंबर 8. एकदम इझी क्वेश्चन आहे बघा. आता यामध्ये ऑलरेडी हा पार्ट दिलेला आहे, तुम्हाला सिमिलर दाखवायचा आहे. ठीक आहे. म्हणजे एकच प्रॉपर्टी अजून आपल्याला पाहिजे. एक प्रॉपर्टीसाठी काय करायचं आहे, ट्रायंगल सगळ्यात पहिले दोन ट्रायंगल मध्ये जाऊया, ABP अँड ट्रायंगल CD. ठीक आहे. ऑलरेडी तुम्हाला इथं दिलेलं आहे. ठीक आहे. इट इज गिवन दॅट, काय दिलेलं आहे बघा, AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. ठीक आहे. हे ऑलरेडी दिलंय. एक प्रॉपर्टीची गरज आहे, ते म्हणजे डायरेक्ट वर्टिकल घ्या. अँगल APB कॉन्ग्रुएंट अँगल DPC. काय लिहिणार, वर्टिकली अपोजिट अँगल.
ठीक आहे. टेस्ट कोणती झाली मित्रांनो? आता ही बघा, दोन साइड आणि एक अँगल, म्हणजे ट्रायंगल ए बी पी, सिमिलर ट्रायंगल सी डी पी, एस ए एस टेस्ट. ठीक आहे. कोणती टेस्ट झाली? एस ए एस टेस्ट. चला, आता हा क्वेश्चन नंबर मित्रांनो 9th नंबरचा क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन लास्ट आहे. चला, तर काय दिलेलं आहे यामध्ये बघा. तुम्हाला इन द फिगर इन अ ट्रायंगल ABC, point D on side BC such that angle BAC म्हणजे हा आणि ADC म्हणजे हा तुम्हाला प्रूव्ह करायचा. चला तर घेऊया. इन अ ट्रायंगल, ठीक आहे, ट्रायंगल कोणता घेणार तुम्ही? BAC अँड ट्रायंगल ADC झालं. आता सगळ्यात पहिले आपण जी इन्फॉर्मेशन आहे गिवन दॅट मध्ये ते घेऊया. BAC इज इक्वल टू यात कॉन्ग्रुएंट ADC. काय राहणार हे? गिवन. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा, हा तर कॉमन अँगल येतोय, तो पण घेऊन टाका. अँगल BCA कॉन्ग्रुएंट अँगल DCA काय होणार? कॉमन अँगल. ठीक आहे. चला, आता यामध्ये ट्रायंगल BAC सिमिलर ट्रायंगल ADC काय लिहिणार? ए टेस्ट. झालं. आता टेस्ट आली म्हणजे साइड काय होणार मित्रांनो? इक्वल होणार. BA अपॉन AD इज इक्वल टू AC अपॉन DC इज इक्वल टू BC अपॉन AC. इथे पण सेम CS ST. आता आपल्याला काय पाहिजे यामधलं? काय नाही लागत याच्यामध्ये? BA वाला आणि AD वाला लागत नाही, सोडून द्या. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. AC स्क्वेअर करेक्ट इज इक्वल टू BC इंटू DC. ठीक आहे. या प्रकारे आपल्याला आन्सर भेटून जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे या ठिकाणी क्वेश्चन नंबर आपला 9th नंबरचा या ठिकाणी संपलेला आहे मित्रांनो. असाच आपण एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 1.4 आपण लागलीच घेऊ. हा व्हिडिओ मी मराठी आणि इंग्लिश या दोन लँग्वेजमध्ये बनवलेला आहे. तर या भाषेमध्ये समजतं का नाही समजत, कृपया कॉमेंट करून सांगावा, किंवा मग आपण हिंदी आणि इंग्लिशमध्येच कंटिन्यू करू. ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.